तुम्ही कधी विचार केलाय का म्हणजे काही वर्षानंतर तुमचं काम रोबोट करेल? ॲक्च्युली हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता फक्त सायन्स फिक्शनमध्ये आयुष्याचा एक भाग बनलाय. पण हा बदल खरंच आपली नोकरी घालवणार आहे का? का एखादी नवीन संधी आपल्याला देणार आहे? आता AI म्हणजे काय? तर AI म्हणजे एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी माणसांसारखा विचार करू शकते, माणसांसारखं शिकूही शकते आणि निर्णयही घेऊ शकते. म्हणजे जसं की ChatGPT आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, नेटफ्लिक्सचे रिकमेंडेशन्स आहेत आणि हे सगळं AIचंच काम आहे. सुरुवातीला AI हे फक्त ऑटोमेशनसाठी वापरलं जायचं. पण आता तेच मानवी विचारशक्ती म्हणजेच इमिटेट करत आहे आणि म्हणूनच लोक म्हणतात की AI मुळे आमच्या नोकऱ्या जाणार आहेत. आता कोणत्या नोकऱ्यांना धोका आहे? तर डेटा एंट्री असेल, टेलिकॉलिंग, रिपिटेटिव्ह ॲडमिन वर्क्स असेल किंवा बेसिक अकाउंटिंग, कस्टमर सपोर्ट, तर ही सगळी कामं पॅटर्न बेस्ड आहेत आणि AI आणि बोट्स ती अगदी वेगाने म्हणजे खूप फास्ट आणि अचूकतेने आणि न थकता करतात. त्यामुळे कंपन्या हळूहळू तिथे ऑटोमेशन आणायला लागलंय. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं एंड नाही आहे, ही फक्त एका बदलाची सुरुवात आहे. आता याच्यामधले सेफ जॉब्स कोणते आहेत म्हणजे तुमच्या सुरक्षित नोकऱ्या कोणत्या आहेत? तर AI हे माणसाचं मन, भावना, सर्जनशीलता हे सगळं समजू शकत नाही. पण म्हणूनच काही नोकऱ्या सेफ झोन्समध्ये आहेत. जसं की शिक्षक असेल म्हणजे टीचर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, आर्टिस्ट, कलाकार आहेत, मानसोपचार तज्ज्ञ म्हणजेच आपले सायकोलॉजिस्ट आहेत, कंटेंट क्रिएटर्स आहेत आणि लीडर्स आहेत. तर या ठिकाणी मानवी टच आवश्यक असतो. रोबोट हा सल्ला देईल पण काळजी घे असं तुम्हाला कधीच सांगणार नाहीये. पण एक खरं आहे, AI मुळे ना नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतं की AI पुढच्या काही वर्षांमध्ये 85 मिलियन जॉब्स रिप्लेस करणार आहे, पण 97 मिलियन नवीन जॉब्स देखील तयार करणार आहे. AI रिप्लेस करत नाही, AI ट्रान्सफॉर्म करतं आणि जो ॲडॉप्ट होतो ना तोच इथे टिकतो. त्याच्यामुळे नवे AI जॉब्स जे आहेत ना म्हणजे डेटा एंट्री असेल, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेल, AI डेव्हलपर आहे, मशीन लर्निंग एक्सपर्ट आहे, तसंच AI एथिक्स मॅनेजर देखील आहे. म्हणजेच संधी कमी नाही आहेत, म्हणजे आपल्याला संधी काही कमी नाही आहेत, पण फक्त तुमची दिशा बदलली गेलेली. मग आता त्यासाठी तुमचं फ्युचर प्रूफ करिअर काय असणार आहे म्हणजेच आपल्या भविष्याचा फॉर्म्युला काय आहे? तर तुम्हाला AI सोबत काम करणं शिकलंच पाहिजे. म्हणजे ChatGPT आहे, ऑटोमेशन टूल्स, प्रॉम्प्ट रायटिंग हे सगळं शिका. तसंच सॉफ्ट स्किल्स वाढवा, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन्स, इमोशनल